हे काय आई, मी आली तेव्हापासून बघते तू एकटी किचनमध्ये काम करते आणि ती तुझी सून सीमा महाराणीसारखी बेडरूममध्ये झोपून आहे. एवढं काय आभाळ कोसळले तिच्यावर काय माहीत. काम करायचं आळस म्हणून असली ढोंग, दुसरं काय. तू बरी खपवून घेते ग बाई. माझ्या सासूबाई तर काहीही असो सगळं करायलाच लावतात मला आणि मीही करते, तेही नोकरी सांभाळून. आणि ही बघ कामाचंही तसं. आणि आता मी आली हे माहीत असेलच ना हिला, तरी माझ्याशी बोलायला 10 पावलं ओलांडून हॉलमध्ये येता येत नाही म्हणजे काय. आणि ती तर ती वर हा आपला शंतनू बायकोचा बैल असल्यासारखा तिच्या उशाशी बसून आहे. मगाशी मी आल्यावर मोजकं बोलून जो आत गेला तो अजून एकदाही आला नाहीये. बहीण एवढी किती दिवसांनी आली आहे त्याचं काही नाही. सगळं नुसतं बायकोचं कौतुक. लग्नानंतर 6 महिन्यातच नवऱ्याला आपल्या ताटाखालचं मांजर बनवलंय तिने. असं बोलून वाणीने फणफणतच फ्रीजमधली पाण्याची बॉटल तोंडाला लावली. काय करणार बाई, नशिबाची भोग समजून सहन करायचं. मुलानेच डोक्यावर बसवून ठेवलंय म्हटल्यावर माझं तरी कोण ऐकते. आणि भरीसभर तुझे बाबा. काही सांगायला गेलं की तेही तिचीच बाजू घेणार. त्यांच्यावरही कसली जादू केली तिने काय माहीत. आई पोळी तव्यावर टाकता टाकता म्हणाली. गोड गोड बोलून फास टाकलाय तिने. आपला शंतनूही भोळा आणि बाबाही अडकले त्यात. तरी मी पहिल्या दिवसापासून सांगत होते, आई ती मुलगी दिसते तितकी साधी नाही. कधी तुझ्या मुलाला आपल्या ताटाखालचं मांजर बनवेन कळणारही नाही. तेव्हाच जर माझं ऐकलं असतं ना तर आपला शंतनू आज असा तिच्या मुठीत गेलाच नसता. पाणी पिऊन होताच पुन्हा आईकडे वळतच वाणी दात ओठ खात बोलत होती. वाणी तोंड सांभाळून बोल. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी रूममध्ये नेलेलं पाण्याचं भांडं बाजूला टेबलवर ठेवत मागून आलेला शंतनू राग गिळत एवढंच बोलून थांबला. छान, हे असं चाललंय तर सगळं. आत्ता मला गप्प करतोय. आईलाही असंच करत असशील ना नेहमी. हो ना आई, कळलं मला की काल आलेल्या मुलीपुढे आपली किंमत शून्य आहे याच्या लेखी. बायकोचा बैल झालाय नुसता. अजूनही शंतनूच्या बोलण्याचा वाणीवर काही परिणाम झाला नव्हता. ती अजूनच इरेला पेटून बोलत होती. वाणी ते पाहून शंतनूचा इतका वेळ आवर घातलेला राग उफाळून आला आणि तो काही बोलणार तेवढ्यात सगळा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेला श्रेयस म्हणजे वाणीचा नवरा तिथे आला. शंतनू तू शांत हो. आज जा. सीमाला गरज आहे तुझी. तिच्या जवळ बस. आणि ईशा पूर्वा खेळत असतील बाजूच्या रूममध्ये. वाणी आणि श्रेयसच्या मुली गोंधळ ऐकून घाबरतील. जा बघ जरा त्या दोघींकडे जाता जाता. मी समजावतो वाणीला माझ्या पद्धतीने. एक जळजळीत कटाक्ष वाणीवर टाकत श्रेयसने खांद्यावर थोपटत शंतनूला आश्वस्त केलं. श्रेयस लग्नानंतर त्याच्या मनस्वी स्वभावामुळे फक्त वाणीचा नवरा न होता शंतनूचा चांगला मित्र आणि शंतनू सीमाच्या लग्नानंतर तर सीमाचा भाऊही झाला होता. आणि आताही तो त्याची इतरांप्रती असलेली ती कर्तव्य जाणून बोलत होता. शंतनूला त्याचं म्हणणं पटल्याने तोही श्रेयसकडे बघत होता. होकारार्थी मान हलवून वाणीकडे तुच्छ कटाक्ष टाकताच रूममध्ये निघून गेला. तुझं काय आता हां? तू माझी बाजू घ्यायची सोडून मला समजावणार का? असं काय चुकीचं वागले रे मी? जे आहे तेच तर बोलली. आणि तेही आई आणि शंतनूच्या हितासाठीच बोलली ना. एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून काळजी वाटते मला. तर तेही बोलण्याचा हक्क नाही का माझा? आई तू तरी सांग. वाणी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. इनफ इज इनफ वाणी. आईचं माहीत नाही पण मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही.
आल्यापासून बघतोय. कशावरून ना कशावरून तरी सीमाला टार्गेट करते. तिच्या पाठीमागे सुद्धा सोडत नाहीयेस बोलणं. तर तोंडावर किती ऐकवत असशील. इतकं काय वाकडं केलंय तिने तुझं, सांग तरी. ती बिचारी आजारी आहे, तर एकदाही तिला भेटावंसं वाटलं नाही. वरतीच तुझ्याशी बोलायला बाहेर यावी ही अपेक्षा. अजूनही काय काय आरोप करत सुटली आहे ते वेगळंच. आणि ती तर वर शंतनूशीही तू कसल्या भाषेत बोललीस आणि काय म्हणालीस? एवढं सगळं पाहून मी तुझी बाजू घ्यावी का गं? असं का वाटतं तुला की तुझं वागणं कसंही असलं तरी मी तुझी बाजू घ्यायला हवी? तुझा नवरा आहे म्हणून? मग तर मीही बायकोचा बैल झालो ना. ते चालणार का तुला? जर शंतनू सीमाचा काही फॉल्ट नसताना तिच्या बाजूनी बोलत असेल तर त्याचं काय चुकलं सांग ना. तू आजारी पडतेस तेव्हा तूही कुठल्याच कामाला हात न लावता पडून असतेसच की बेडवर. आईंना का उगाच खोटं सांगते आणि आईशी तुझा वाद झाला. तुझं बरोबर असेल तर मीही तुझी बाजू घेतोच की. याचा अर्थ तू सुद्धा मला तुझ्या ताटाखालचं मांजर बनवले असं म्हणायचं का मग इतरांनी? मीही डोक्यावर बसवून ठेवलंय ना तुला. ऑल राईट, मी माझी चूक सुधारेल. इथून पुढे तू जे सीमाच्या बाबतीत एक्सपेक्ट करते ना शंतनूकडून, तसंच तुझ्याशी वागण्यात येईल आपल्या घरात. श्रेयसचे डोळे बोलताना आग ओकत होते. श्रेयस बेटा असं काय बोलतोय? आई दुःखी होऊन म्हणाल्या. योग्य तेच बोलतोय आई. हिचं जाऊ देत. पण तुम्हीही? मला तुमच्याकडनं तरी अशी अपेक्षा नव्हती. नेहमी फोनवर ही मूर्ख बाई तुम्हाला नाही ते सल्ले देत असते ना. खरं तर तेव्हाच माझ्या डोक्यात तिडीक गेली होती. पण वाटलं तुम्ही मोठे आहात. तुम्ही तर हिचं बोलणं मनावर घेत नसाल म्हणून मी दूर राहिलो या सगळ्यापासून. पण आज माझ्यासमोर हे सगळं खूप असह्य झालं म्हणून बोलण्याची वेळ आली. रोज फॅमिली कोर्टमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे कुठले दूरगामी परिणाम होतात याचे दाखले दिसतात आम्हाला डोळ्यासमोर. तेच सगळे आपल्याच कुटुंबात माझ्याच बायकोमुळे होताना पाहून खूप वाईट वाटते मला. मी तिथे परक्यांची घरं वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांना सल्ले देत असतो. काही वेळा घर सावरतं, काही वेळा डोक्यावरून पाणी गेलेलं असतं. कशामुळे माहिती आहे? आई या अशा वाणीसारख्या विचारांच्या बायकांमुळे. आणि तुम्ही त्याला खत पाणी घालताय. त्या वृत्तीमुळेच. तुम्हाला स्वतःच्या नवऱ्याने आईचा पदर सोडायला हवा असतो आणि भावाने मात्र त्याच्याबरोबर उलट वागायला हवं असतं. नवरा तुमच्या मताला स्थान देत असेल तर ते तुमच्या व्यक्तिमत्वामुळे. आणि तो आदर्श नवरा पण भाऊ बायकोच्या बाबतीत तसं वागत असेल तर तिने जादू केली. तिने मुठीत ठेवलंय. भाऊच जगातला सगळ्यात मूर्ख व्यक्ती अशा तुमच्या संकल्पना. श्रेयस बोलत होता तशी वाणीला हळूहळू तिच्या चुकीची जाणीव होऊ लागली आणि तिची मान आपोआप खाली झुकली. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात पुढे असल्याना तरीही या बाबतीत म्हणाव्या तशा त्या सुशिक्षित म्हणजे सज्ञान झाल्यात असं नाही म्हणता येणार. त्यांनीही हल्लीच्या पिढीप्रमाणे व्हॉट्सॲपवर मैत्रिणींसोबत ग्रुप बनवलाय. इन्स्टावर पोस्ट टाकायला शिकल्यात. जीन्स आणि मॉडर्न कपडेही घालायला शिकल्यात. म्हणजे हल्लीच्या स्त्रिया खूप पुढारलेल्या आहेत. या गैरसमजातून बाहेर पडायला हवं आपण. जोपर्यंत तुम्ही इतर स्त्रियांच्या स्त्रीसुलभ भावना, मानसिक गरजा, इच्छा, आकांक्षा, त्यांची स्वप्न, त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, त्यांच्या व्यथा या सगळ्यांकडे त्या स्वतःच्या आहेत असं समजून बघत नाही ना, त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने सज्ञान आणि समृद्ध होणं शक्य नाही. मी आत्ता वाणीला तसं बोललो ते त्यासाठीच बोललो. तिलाही कळावं स्वतःवर तशी वेळ आली तर काय होईल.
श्रेयस तळमळीने म्हणाला. आई आणि वाणी दोघींच्याही नजरा शरमेने खाली झुकल्या होत्या. आई, मला या गोष्टी इथेच थांबाव्यात इतकंच मनापासून वाटतं. नाहीतर हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. हे मला चांगलंच माहिती आहे. शंतनूपासून तुम्हाला सीमा तर नाही, पण तुमचं हे असं वागणं दूर नक्की करू शकतं. जर असंच चालत राहिलं तर मला नाही वाटत त्याच्या मनात आई बहीण या नात्यांविषयी पूर्वी इतकाच ओलावा राहील. वेगळं राहणार नाही तो तुम्हाला सोडून, ही खात्री आहे. पण एकाच घरात असूनही तुमच्यापासून तो दूर गेलेला असेल आई. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बघा, विचार करा दोघींनीही. श्रेयस दोघींकडे आळीपाळीने पाहत बोलत होता. नाही श्रेयस, असं नको व्हायला. सॉरी, खरंच सॉरी. मी खूप चुकीची वागली. मला कळायला हवं होतं. ती ही एक स्त्री आहे माझ्यासारखीच. वाणी रडवेली होत बोलत होती. हो, तू चुकलीसच आणि तू माफीही मागायलाच हवी. पण माझी नाही वाणी, सीमा आणि शंतनूची. त्यांना आधी जाऊन सॉरी बोल आणि हे डोळे पुस. तुला तुझ्या चुकीची जाणीव होणं महत्त्वाचं, आणि ती तर झाली आहे. मग रडतेस कशाला वेडी? श्रेयस हळूच तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. नंतर हो हो, मी आत्ताच जाऊन सॉरी बोलते. वाणी डोळे पुसत म्हणाली. थांब वाणी, मी पण येते. हा शिरा केलाय ना, तोही घेऊन जाऊया आपण सीमासाठी. मलाही माफी मागायची. तू तरी तशी लहानच आहेस ग शेवटी. पण मी इतकी वर्ष संसार करूनही एका स्त्रीचं दुखणं नाही समजू शकले. आणि श्रेयसने मात्र पुरुष असूनही ते जाणलं. खरंच नशीब काढलंय तू वाणी. लाखात एक जावई मिळालाय मला. आई पाणवलेल्या डोळ्यांनी श्रेयसकडे पाहून कडाकडा बोटं मोडत त्याची दृष्ट काढत म्हणाल्या. मग शेवटी विद्यार्थी कुणाचा आहे? बाहेरून आलेले बाबा हातातली भाजीची पिशवी डायनिंग टेबलवर ठेवत हसतच म्हणाले. ॲडव्होकेट रमेश पवार यांचा. श्रेयस हसतच बाबांना टाळी देत म्हणाला. तसे सगळेच हसायला लागले. आई आणि वाणीने बाबा आणि श्रेयसला शिरा दिला आणि त्या दोघी शिऱ्याची प्लेट घेऊन शंतनूच्या खोलीत गेल्या. पण काही म्हणा श्रेयसराव, मला जमलं नसतं ते तुम्ही करून दाखवलं यावेळी. गुरु पे चेला भारी पड गया इस बार. बाबा क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत आणि चमच्याने शिऱ्याचा एक घास खाण्यासाठी उचलत मिश्किलपणे म्हणाले. काय बाबा, कशाला लाजवताय? तुम्हीच शिकवलंय ना आम्हाला की क्लायंटला त्याच्याच भाषेत समजवायचं. मीही इथेही तेच केलं. कजाग नंदेला आणि सासूला थोडा कजाग नवरा आणि जावई होऊन समजावलं. इतकंच. श्रेयस गालातल्या गालात हसून डोळे मिचकावत म्हणाला. आणि त्यावर बाबाही खळखळून हसू लागले. शंतनू सीमाच्या रूममधूनही आता हसण्याचे आवाज ऐकू येत होते. काही वेळापूर्वी दाटून आलेले नकारात्मकतेचे ढग बाजूला होत आता मात्र लख्ख प्रकाश पडला होता, घरातही आणि बाहेरही. मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.